ठरलं तर मग या मालिकेचा आजचा सायली सुरुवातीला अर्जुनला म्हणते की तुमच्या नजरेतनं बघा जरा या सोन्याच्या तुकड्याला. अर्जुनने तो भिंगातून बघितल्यावर त्याला कसला तरी नंबर दिसतो. सायली विचारते, कसला नंबर आहे हो त्यामध्ये? अर्जुन म्हणतो, CJK नाफ असं काहीतरी आहे. सायली म्हणते, मग या नंबरचा काय अर्थ आहे? अर्जुन म्हणतो, मला यातलं एवढं काही कळत नाही सायली, पण माझा असा अंदाज आहे की हा हॉलमार्कचा नंबर असावा, म्हणजे ज्या दुकानातून ज्वेलरी बनवली गेली ना तिथला नंबर असावा. अर्जुन विचार करतो, कुठला नंबर असेल हा? मग सायली म्हणते, इंटरनेटवर शोधा ना, सापडेल की. अर्जुन म्हणतो, हो चल लगेच शोधूयात. असं म्हणून अर्जुनने आता लॅपटॉप घेतला आहे आणि त्यावरती त्याने ते टाकलं आहे सोशल मीडियावर. नंतर त्याला लगेच कळलं, सॉरी, मोबाईलमध्ये बघतोय तो, चुकून मी लॅपटॉप बोलले. आता अर्जुनने ते मोबाईलमध्ये टाकल्यानंतर त्याला लगेच त्याचं उत्तर मिळालं आणि त्यात तो जो काही नंबर आहे ना तो अद्वैतचा आहे, म्हणजे अद्वैत चांदेकरचा. अर्जुन सायलीला ते बघून सांगतोय, आय डोंट बिलीव्ह सायली. अगं हा दागिना अद्वैतच्या दुकानात बनवला गेलाय, अद्वैत चांदेकरच्या. अगं चांदेकर ज्वेलर्सचा नंबर आहे हा. सायली म्हणते, अरे वा, काय सांगताय काय? म्हणजे आपल्या हक्काच्या माणसाकडनं आपल्याला महत्वाची माहिती मिळणार. अर्जुन म्हणतो, मी ना त्याला लगेच मेसेज पाठवतो की आम्ही उद्या येतोय म्हणून. सायली म्हणते, अहो मग चांगल्या गोष्टीला उशीर कशाला करताय? लगेच करा ना मेसेज. अर्जुन म्हणतो, ब्र चल लगेच मेसेज करतो. असं म्हणून अर्जुनने आता अद्वैतला मेसेज केलाय की, हाय अद्वैत, तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे मला. सो सायली आणि मी कोल्हापुरात तुझ्या ऑफिसमध्ये येतोय. असं तो तोंडाने मोठ्याने मेसेज म्हणतोय प्रेक्षकांनो, आणि एकीकडे तो टाईप करतोय आणि हा मेसेज त्यांनी आता सेंड केलाय. अर्जुन आणि सायलीला मोठा पुरावा हाती लागलाय, त्यामुळे एका महत्वाच्या व्यक्तीची एंट्री होणार आहे मालिकेमध्ये. प्रेक्षकांनो, मजा येणार आहे आता पुढचे भाग बघायला. काहीतरी वेगळं बघायला मिळेल म्हणून म्हणते. तर बघा, आता इकडे नागराज आणि हा महिप्त फुल ट्यून झालेले असतात. नागराज म्हणतो, अरे तुला दारू जास्ती आली महिप्त. दारू जास्ती आली म्हणून फालतू बडबड करतोय. बंद कर तुझी बडबड आणि जा झोपायला जा आता. महिप्त म्हणतो, नाही नागराज शेठ, नाही करणार नागराज शेठ, नाही करणार. डोकं शांत करायचं तर दारूच लागते हो. आता नागराज जरा सेकंद विचार करतो आणि महिप्तला त्याच्या मनातली गोष्ट सांगत म्हणतो, अरे महिप्त, विचार कर. तुला एवढं अर्जुनचं टेन्शन येतं तर मला किती टेन्शन असेल. अरे तुला तर जेलमध्ये जायची भीती आहे महिप्त, पण मी दादाच्या बाबतीत जे काही केलं ना ते जर आठवलं आणि ते किल्लेदारला कळलं आणि अर्जुनला जर कळलं तर आधी अर्जुनच मला जिवंत जाळेल रे महिप्त. दारावरची बेल जरी वाजली ना महिप्त, अरे मला भीती वाटते रे. असं वाटतं आला अर्जुन. आता तो दादाला सगळं खरंखरं सांगणार. अरे तो अर्जुनना माझ्या जवळ जवळ पोहोचायला लागलाय आता, अशी भीती वाटते रे मला महिप्त. महिप्त वैतागलेला असतो आणि म्हणतो, एकीकडे तो अर्जुन सुभेदार आणि एकीकडे ती दामिनी देशमुख बाई माझ्या डोक्यावर बसली आहे. नागराज म्हणतो, मला वाटलं नव्हतं यार एवढं मोठं होईल, म्हणजे ते सगळं प्रकरण आपल्यावर शेकेल. त्या दामिनीने जे काही काढलं होतं ना त्या हरीशच्या डेड बॉडीचं, आणि हे आपल्यावरच शेकलं रे महिप्त. आता भारी वाक्य बोलतो हा प्रेक्षकांनो. तो म्हणतो, त्या अर्जुन सुभेदारच्या समोर काहीच नसतं घडतं रे. अरे तो समोर आला की लगेच अंगातली ताकद गळून पडते. डोकं काम करत नाही ओ नागराज शेठ. डोकं काम करत नाही, असं म्हणून त्याच्या हातातल्या दारूच्या बाटल्या फोडत असतो. नागराज त्याला म्हणतो, फोड, आणखीन बाटल्या फोड. अरे याने आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे महिप्त. फोड फोड दारूच्या बाटल्या. महिप्त म्हणतो, माझ्या हातात काय आहे नागराज शेठ? अहो एकीकडे त्या देशमुख बाईला पैसे देऊ 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 माझी तिजोरी खाली झाली हो.
आण तिकडं अर्जुन सुभेदार मैदान गाजवतोय, पैसे देतोय त्या बाईला आणि मैदान गाजवतोय अर्जुन सुभेदार आणि ती बाई नुसती माइंड गेम खेळत बसली आहे. आता नागराज त्याला म्हणतोय, महिप्त जरा शांत हो, हे पैसे गेले तर जाऊ दे, पण खेळ आपणच जिंकणार आहोत आणि ही केस सुद्धा जिंकणार आहोत. तू टेन्शन घेऊ नको रे, जा तू जा, आता झोपायला जा, जरा शांत झोप बाबा. आता महिप्त म्हणत असतो, नाही नागराज शेठ, मला झोपायचं नाही. मी दारू पिणार, अजून दारू पिणार. यांच्या या पिलेल्या भाषेत काही अर्थ होता का प्रेक्षकांनो? यांच्या बोलण्याला ना शेंडान बुडू तर असो, आता काय बोलू आता. महिप्त नागराजला म्हणत असतो, मी पिणार, अजून दारू पिणार, आणि तिथेच दोघांच्या दोघं झिंगत बसलेले असतात. पण आज ना बरेच सीन एका मागोमाग एक दाखवले. पण कुठेतरी असं वाटलं की मागच्या सीनचा पुढच्या सीनशी काहीही संबंध नाहीये. हा, पण सीन सगळे छान दाखवले. आता या प्रतिमा, आत्या आणि रविराज बिचारे घरी आलेत आणि सासरी आपली पोरगी खोट बोलते म्हणल्यावर त्यांच्या मनाला काय वेदना होत असतील. तसे काहीतरी हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर आहेत. म्हणजे आपली पोरगी एक नंबरची बंडलबाज आहे हे त्यांना रिअलाइज व्हायला लागलं. आता पूर्णाजीने जे काही सांगितलं ते ऐकून रविराज प्रचंड डिस्टर्ब झालेले असतात. या प्रतिमा, आत्या आल्या आल्या पाणी बिणी पितात. मग रविराजांना म्हणतात, काय हो, एवढं कसला विचार करताय? गाडीतून येताना सुद्धा एकही शब्द बोलला नाही तो तुम्ही. रविराज आता शांतपणे म्हणतात, अगं जो तुझ्या डोक्यात आहे ना प्रतिमा, तोच विचार करतोय. अगं पूर्णाई काय म्हणली, ऐकलं नाही का तू? त्यावर प्रतिमा, आत्या म्हणतात, हो ऐकलं ना. रविराज म्हणतात, उगाचच पूर्णाई असं बोलणार नाही ग प्रतिमा. अगं काहीतरी तन्वीचं चुकत असणार म्हणूनच बोलल्या ना त्या. आता प्रतिमा, आत्या म्हणतात, हो ना, हल्ली तन्वीचं खोट बोलणं जास्तीच वाढलंय. म्हणजे आधी आपल्याला तर माहितीच होतं. अहो पण पूर्णाईच्या लक्षात आलं म्हणजे तन्वीचं खोट बोलणं खरंच खूप वाढलं असणार आहे. माझं ऐकता का तुम्ही? तन्वीशी बोला, तिची समजूत काढा. रविराज म्हणतात, अगं प्रतिमा, तिच्याशी बोलून काही उपयोग होईल असं वाटत तर नाही मला, पण हा बोलावं तर लागेलच. प्रेक्षकांनो, यांना कळून गेलं आता ही प्रिया कशी मुलगी आहे ते. कसं असतं ना, मागे आपण डिस्कस केलं होतं, लांडगा आला रे आला, या प्रियाचं होणार आहे. पण आता तिचा जो खोटेपणा आहे ना, तो हळूहळू सगळ्यांच्या समोर उघडा होतोय. म्हणजे ती एक नंबरची खोटारडी पोरगी आहे हे सगळ्यांनाच कळतंय. रविराजांनी आता प्रियाला फोन लावलाय, म्हणजे त्या तन्वीला. आता ती विचार करते, अरे यार, या किल्लेदारचा फोन कशाला आला मला? म्हातारीचं बोलणं सिरियसली घेतलेलं दिसतं किल्लेदारने. असा विचार करून फोन उचलून म्हणते, हॅलो बाबा, हा बोला. मग रविराज म्हणतात, तू उद्या घरी आहेस? आता ते रागात बोलतात. मग प्रिया म्हणते, कशासाठी बाबा? मग रविराज तिकडनं म्हणतात, थोडं बोलायचं तुझ्याशी, आणि असं म्हणून फोन कट करून टाकतात. आता प्रिया घाबरते आणि विचार करते, अरे देवा, आता काय? आता या प्रतिमा, आत्या बिचाया टेन्शनमध्ये आहेत का? रविराज निघून जातात तिथून उठून, पण त्या अशा तिथेच उभ्या विचार करत असतात. प्रिया विचार करायला लागते, हा किल्लेदार उद्या लेक्चर झाडेल का आणखीन काही करेल? या म्हातारडीला पचकायची काही गरज होती का मध्ये बोलायची? एक तर आधीच मला साध्या सुनेचा हा अभिनय करून कंटाळा आलेला आहे, त्यातनं आता या किल्लेदारचा डोक्याला ताप. तेवढ्यात अश्विन आलाय बेडरूममध्ये त्यांच्या आणि प्रिया लगेच असं म्हणजे सावर आवरून घेते स्वतःला आणि असं दुःखी आहे असं नाटक करत तिथे बसलेली असते. आता तो बिचारा नवरा, तो काय बोलणार हिच्या पुढे? तो बसला तिच्या जवळ आणि म्हणतो, काय ग तन्वी, आज पूर्णाजी असं का बोलली ग की तू खोट बोलतेस म्हणून? आता लगेच हिचे नाटक चालू झालेत प्रेक्षकांनो. आता आणि नेहमीप्रमाणे अश्विन हिच्या नाटकाला भुललाय. म्हणते कशी, अरे अश्विन,
मी खरंच नाही रे खोट बोलले. तुला सायलीचा स्वभाव माहीत नाही का रे? ती किती भडकवत असते सगळ्यांना माझ्या विरुद्ध आणि आता तर कोणीच माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये. आज त्यांनी तोही सीन दाखवलाय प्रेक्षकांनो. रविराजांच्या घरी गेली आहे प्रिया आणि रविराजांनी सॉलिड ओरडलाय तिला आणि सायलीची पण बाजू घेतली आहे. आता म्हणते कशी पुढे प्रिया अश्विनला, अरे अश्विन, कोणीच माझ्यावर विश्वास नाही ठेवत रे. आता मला बाबांनी फोन केलाय, त्यांनी मला भेटायला बोलावलंय. माझी काही चूक नसताना आता मलाच ओरडा खावा लागणार रे अश्विन. आता अश्विन शांतपणे ऐकतो आधी आणि म्हणतो, ठीक आहे. रविराज काकांनी बोलावलं आहे ना, तर जाऊयात आपण उद्या. आता लगेच प्रिया म्हणते, नको नको, अरे तू कशाला येतोस? मी जाईल की एकटी. अश्विन, अरे तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? का तू सुद्धा मला एकटं पाडणार आहेस रे? आता अश्विन म्हणतो, नाही ग तन्वी, असं का करेल ग मी? अगं मी तुला असं काही म्हणालो का? अगं मी तुला एवढंच विचारतोय की आज घरात नेमकं काय घडलं. प्रेक्षकांनो, आता हा बिचारा आधी नवरा आहे तिचा, नंतर डॉक्टर अश्विन आहे, पण त्याने तिच्यावर जरा जास्ती आंधळा विश्वास ठेवलाय हे मात्र खरं आहे. अश्विन आता आणखीन तिला उलट म्हणतो, सायलीचा स्वभाव माहिती आहे ग आपल्याला, पण ती कशी वागली तरी तू तिला लगेच उत्तर का देत नाहीस? त्यावर प्रिया म्हणते, अरे तू आहेस ना सोबत अश्विन, मग मी कोणालाही सामोरं जायला तयार आहे. सायलीला माझ्याशी किती वाईट वागू दे, पण तू माझ्या सोबत राहा रे अश्विन. माझ्यावर विश्वास ठेव, मला दुसरं काही नकोय. तुझा विश्वास माझी खरी ताकद. इथे ना प्रेक्षकांनो, कंसामध्ये तुझा अंधविश्वास हीच माझी खरी ताकद आहे असं खरंतर प्रियाने म्हणायला पाहिजे. असं बोलून लगेच अश्विनच्या मिठीत जाते. मग अश्विन पण गोड गोड बोलून म्हणतो, जाऊ दे तन्वी, शांत हो, हे बघ सगळं व्यवस्थित होईल. पूर्णाजीला जो काही गैरसमज झालाय ना तुझ्या बाबतीत, तो मी व्यवस्थित दूर करेल. नको एवढा विचार करू, शांत हो. प्रेक्षकांनो, याला जेव्हा कळेल की याने एका नागिनीला, म्हणजे एका नागिनीने याला वेटोळे घातले, तेव्हा याची काय अवस्था होईल बिचायाची. भोळसट लोकना असेच असतात, त्यांना काही कळत नाही. तसा बिचारा हा अश्विन आहे. आता मालिकेमध्ये एवढे आपण समरस झालो आहोत, त्यामुळे थोडं जरा अश्विनचं वर्णन केलं. तर बघूयात पुढचा सीन. आता पहा, कल्पनाबाईंचा आणि प्रतापरावांचा सीन दाखवलाय. म्हटलं ना तुम्हाला, बरेच सीन दाखवलेत एका मागोमाग एक. छान बोलतात प्रतापराव कल्पनाताईंशी. आता या त्यांच्या विचार करत असतात. मग प्रतापराव म्हणतात, काय ग कल्पना, अगं तन्वीच्या वागण्याचा विचार करतेस ना? आज पूर्णाई म्हणली की तन्वी फार खोट बोलायला लागली आहे, त्यामुळे तू जरा अस्वस्थ झाली आहेस ना? आता या कल्पनाताई हळूच म्हणतात, तुम्हाला कसं कळलं? प्रतापराव म्हणतात, कल्पना, अगं एवढे वर्ष आपण संसार केलाय, इतकं तर आपण एकमेकांना ओळखतो ना ग. अगं कल्पना, आत्ता तुझ्या कपाळावर आठी आली होती आणि कपाळावर आठ्या कोणाचा विचार केल्यामुळे येतात? ती म्हणजे घरातली एकमेव व्यक्ती तन्वी. आता जेव्हा प्रतापराव असं बोलतात, तेव्हा लगेच या कल्पनाबाई तन्वीची बाजू घेत म्हणतात, अहो असं काय करता हो? इतका टोकाला नका जाऊ. हा आता तन्वी काही बाबतीमध्ये चुकते हे खरं आहे, पण ती ना जरा अल्लड आहे आणि अर्जुनच्या बायकोवर जरा आहे तिचा राग, म्हणून काहीतरी भलतंच करून बसते एखाद्या वेळेला. प्रतापराव त्यावर छान उत्तर देतात. ते म्हणतात, म्हणजे तिच्या सासूसारखं ना? अगं तू नाही का तुझा मेंदू बंद करून घेतलाय सायलीच्या बाबतीत? सायलीच्या रागापोटी तुझा मेंदू तू बंद करून घेतलास कल्पना. छान टॉट मारला ना त्यांनी कल्पनाताईंना. पण त्या आता उत्तर देत म्हणतात, अजिबात नाही. अहो हे बघा, त्या मुलीने केलेला विश्वासघात जास्ती मोठा आहे आणि काय आहे,
तन्वी जरा खाण्यापिण्याच्या बाबतीत बोलते खोट. खाण्यापिण्याच्या बाबतीत बोललेलं खोट ते माफ करता येतं हो. आता बघा प्रेक्षकांनो, त्या चुकीच्या व्यक्तीची बाजू घेताय हे त्यांना पण कळतंय, पण काही झालं तरी त्यांचा इगो महत्वाचा आहे, त्यामुळे त्या माघार घ्यायला तयार नाहीये. आता हे प्रतापराव म्हणतात, खरंच का ग कल्पना, ती एवढंच खोट बोलते खाण्यापिण्याच्या बाबतीतच? तन्वी खोट बोलते खरंच सांग ब्र मनापासून. काय ग कल्पना? दे उत्तर दे मला. आता त्या जरा पॉज घेत म्हणतात, हे बघा, म्हणजे एवढंच नाहीये बोलते ती कधीतरी खोट असं, म्हणजे खोलते बोलते ती ब्याचदा खोट असं त्या पटकन बोलून जातात. मग प्रतापराव म्हणतात, वाह वाह, हं कल्पना, जिच्यावर तुझा आंधळा विश्वास आहे, ती सून, तुझी सून खोट बोलते हे दिसतेय खरी तुला. वा, चांगलं आहे ग, चांगलं आहे कल्पना, किती छान टॉन्ट मारला ना त्यांनी. ते पुढे म्हणतात, अगं, तुझ्या डोळ्यावरचा तो काळा चष्मा तू उतरविला नसलास तरी तो काळा चष्मा धुसर होतोय आणि त्यातनं जरा जरा उजळ पडतोय. चांगलं आहे कल्पना, चांगलं आहे. आता कल्पनाताईंनी काहीतरी स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यावी अशीही प्रतापरावांची इच्छा दिसते. तर प्रतापरावांनी असं बोलल्यानंतर त्या लगेच तिकडे मान वळवून घेतात. सायली आणि अर्जुन आता कोल्हापूरला जायला निघालेत. सायली म्हणजे सायलीला लगेच कलाचा फोन आलाय. सायली म्हणते, हॅलो, अगं बोल कला. कला म्हणते, अगं, तू आणि अर्जुन भाऊजी कोल्हापूरला येणार आहेत असं अद्वैत सांगत होता मला. अगं खरं आहे का ग सायली? हे सायली म्हणते, अगं तुला अद्वैत भाऊजींनी सांगितलं ना. ते उगाच का तुला असं सांगतील? आता ही कला म्हणते, अरे, या चांदेकरचा काही भरोसा नाहीये. तो वाटेल ते बोलू शकतो मला. त्याचं काही खरं नाही रे बाबा. पण तुम्ही खरंच येणार आहात ना? मग या ना, घरीच या. काय करू जेवायला? सांगा ब्र अर्जुन भाऊजींना काय आवडतं? सायली म्हणते, अगं कला, आम्ही येऊ घरी नंतर, पण कसं आहे ना, जरा खाजगी कामासाठी येतोय आम्ही. आम्ही थेट ऑफिसलाच पोहोचू तुमच्या आणि लगेच ते काम झाल्यावर आम्हाला निघावं लागेल ग. मग कला म्हणते, ब्र ठीक आहे. भेटू ऑफिसमध्येच भेटू. मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार. सायली म्हणते, आम्ही ना 1-5-6 तासामध्ये पोहोचूच. कला म्हणते, ब्र या, मी तुमची वाट बघते. आता दोघे जण निघालेत तिथे कला आणि अर्जुनकडे जायला. आता फोन ठेवते सायली. सायलीने फोन ठेवल्या अर्जुन म्हणतो, सायली, ते या दोघांचं कसं ते एकमेकांचं सोबत राहायचं पण राहता येत नाहीये. सायली म्हणते, तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना. अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली. पण काय ग सायली, या कलाचं आणि अद्वैतचं भांडण मिटलं की चालूच आहे अजून? सायली म्हणते, मिटलं असं म्हणता येणार नाही, पण आबाजींनी यावर तोडगा काढलाय. या दोघांना 6 महिने एकत्र राहायचंय. बघूयात काय होतंय. आता कला फार जिद्दी आहे आणि अद्वैत सुद्धा. अर्जुन म्हणतो, हो, अद्वैत पण फार हट्टी आहे, मी ओळखतो त्याला. ब्र चला, उशीर होतोय आपल्याला. आता असं म्हणून दोघे जण निघाले. आता आज अख्ख्या सिरियलमध्ये मला कुठला सीन आवडला असेल ना, तर तो हा रविराज, प्रिया, प्रतिमा, आत्या या सगळ्यांचा. एक छान सीन घेतलाय त्यांनी. आता हे रविराज प्रियाला ओरडतात आणि म्हणतात, म्हणजे बघा आता प्रियाची रिएक्शन पहा. आता रविराज म्हणतात, काल जे काही घडलंय त्याचं एक्सप्लेनेशन हवंय मला तन्वी, आणि जे काही सांगशील ते खरं सांग. पुन्हा सावरायसाठी आणखीन एक खोट बोलू नको बाई. खरंच जे झालं ते सांग. आता प्रिया जरा विचार करते. ब्र नागराजला माहीत नाहीये नेमकं काय आता उपद्व्याप केले. सुमन एकदम काळजीपोटी विचारते, काय हो भाऊजी, नेमकं पूर्णाई एवढ्या म्हणाल्या काय? रविराज रागारागातच म्हणतात, खोटारडी म्हणाल्या त्याईला. सुमन म्हणते, काय प्रियाने कसे डोळे लावून घेतले बघा घट्ट. आता प्रतिमा, आत्या, शेवटी आईच त्या, म्हणतात, कशा नाही. एवढं एकदम या शब्दात नाही बोलल्या पूर्णाई.
पण त्यांनी सांगितलं की आपली तन्वी वरचेवर खूपच खोट बोलायला लागली आहे आणि आता तिने ही सवय बंद करायला हवी. लगेच प्रिया रेटून खोट बोलायला लागते पुन्हा आणि म्हणते कशी, मी खोट बोललेली नाहीये. ती सायली मुद्दाम मला खोट ठरवते सगळ्यांच्या समोर. रविराजांना आता राग येतोय का प्रियाचा. मग नागराज म्हणतो, नाही ती सायली अशीच आहे. तिला ना अजिबात आवडलेलं नाहीये अश्विनचं आणि तन्वीचं लग्न झालं म्हणून. प्रिया लगेच म्हणते, हो ना, तेच म्हणते मी, ती सत्त कान भरत असते सगळ्यांचे. रविराज म्हणतात, हो खरंच, पण तू यापूर्वी आमच्याशी खोट नाही बोलली का तन्वी? अगं कोर्टामध्ये साक्षीची आणि तुझी मैत्री होती यासाठी सुद्धा तू खोट बोललीस ना आम्हाला. आता सगळेजण चेहऱ्याकडे बघायला लागतात एकमेकांच्या. रविराज म्हणतात, अगं तन्वी, हे सगळं विसरून कसं चालेल आम्हाला. लगेच प्रिया म्हणते, बाबा, तुम्ही त्या चुकीची मला किती दिवस शिक्षा देणार आहात? रविराज म्हणतात, ही काय शिक्षा आहे का? अगं तन्वी, ही शिक्षा नाहीये. बाप म्हणून वाटणारी काळजी आहे ग, ही तुला नाही कळणार म्हणा. अगं तुझ्या सासरची माणसं दुखावत असतील तर त्याचा विचार आम्ही नको का करायला? पण तिला त्याच काय? ती मुळातच कोणतं नातं मानत नाही, त्यामुळे तिला काही फरकच पडत नाही. प्रतिमा आत्या खूप छान उत्तर देतात त्या प्रिया.